प्रथम सर्व अहिल्यानगर वासियांचे आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि पूर्ण या माईवाडा ग्रामस्थांचे धन्यवाद करतो आणि ज्यांनी आम्हाला या उत्स्फूर्त असा प्रतिसाद या लोकांनी ज्यांनी आम्हाला दिलाय की ही वेश वाचवण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे सर्वांचे पहिले मनस्पूर्वक आम्ही धन्यवाद करतो आणि अशीच साथ असेच प्रेम या अहिल्यानगरवाल्यांनी या वेशीवरती ठेवावे आणि असंच धर्मावरती जिथे जिथे संकट येईल तिथे तिथे अहिल्यानगर वासियांनी अशाच प्रकारे उभं राहावं हीच सर्व अहिल्यानगरकरांना विनंती आहे। धन्यवाद। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। आज अहिल्यानगर शहराचं जे आमचं नाक आहे माईवाडा वेश हे आम्ही वाचवण्यात आमचं यश आलेलं आहे व ज्यांनी ह्या मदत केली आहे आम्हाला त्यांना हार्दिक अभिनंदन व या वेशीला कमीत कमी 50 लाख निधी आला पाहिजे हे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करतो। जय श्रीराम। अहिल्यानगर शहरातील जे प्रवेशद्वार आहे माईवाडा वेस हा पाडण्याचा जो निर्णय महापालिकेने घेतला होता त्याला कडाडून विरोध या अहिल्यानगरकरांनी व तसेच माईवाड्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केला। जवळपास आजच 5000 हरकती या आजच आल्यात। कुठंतरी प्रशासना इथं घाबरलंय। या नगरकरांच्या धास्तीने प्रशासनाला सुचलेलं हे उशिराचं शहाणपण आहे। असं शहाणपण आयुक्तांनी ठेवावं व ज्या काही या अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं जतन करावं। मी का आयुक्तांना सल्ला देण्या इतका काही मोठा नाहीये, परंतु आयुक्तांना काही गोष्टी समजत नाहीत। त्याच्यामुळे अशा प्राचीन वास्तू याचं जतन करावं, सुशोभीकरण करावं, सौंदर्य करावं। याच्यासाठी या अहिल्यानगर करातील सर्व नागरिक आयुक्तांच्या पाठीमागे राहतील। त्यामुळे या लढ्याला यश आलं। आयुक्तांनी निर्णय मागे घेतला त्याबद्दल आयुक्तांचं महानगरपालिकेचं मनापासून धन्यवाद। आणि माझी वेश माझी ओळख हे आंदोलन आम्ही 2 दिवसापूर्वीपासून चालू केलं आणि आताच आम्हाला या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून पत्र देखील प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये माघार घेतली। याबद्दल खरं तर नगरकरांचे माळ्यातील सगळ्या नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण की ही गोष्ट कळल्याबरोबर जो संताप आणि जो रोष या भागातील सगळ्या तरुणांनी, युवकांनी, सगळ्या वयोवृद्धांनी दाखवला। आज सह्याच्या मोहीममध्ये पाहिलं असं आपण की 5 वर्षाची 10 वर्षाची मुलगी देखील माझी वेस ही वाचली पाहिजे याच्यासाठी सही करत होती आणि वयोवृद्ध देखील म्हणत होते की वेशीपासून कोणताही अडचण नाही, पण वेस पाडायची कशासाठी। मग हा डाव या ठिकाणी हाणून पाडलेला आहे। परत एकदा माळ्याचे प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा, नागरिकांचा, युवकांचा आणि नगरकरांचा खरं तर ही चळवळ ही आपल्याला कायमस्वरूपी ठेवावं लागणार आहे। उद्या देखील असेच डाव परत टाकण्याचा प्रयत्न होईल। दिल्ली गेट वेस असेल, माळ्याडा वेस असेल, आपण पाहिलं असेल की एक अप्पू हत्ती चौक होता, त्यावेळेस ज्यावेळेस ती ऑलिम्पिक झाली त्यावेळेस ते आपलं चिन्ह म्हणून आपण अप्पू हत्ती त्या ठिकाणी वापरला गेला होता, तर तो देखील अशाच प्रमाणे हटवून टाकला गेला। म्हणजे हत्ती काढला आणि घोडा लावला अशा पद्धतीचा त्या चौकाची परिस्थिती करून ठेवली। तशी परिस्थिती उद्याच्या काळात होऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी खरं तर पुढे यायला पाहिजे। आज हा विजय या भागातील सगळ्या नागरिकांचा, नगर शहरातील तमाम लोकांचा ज्यांनी याच्यावर संताप व्यक्त केला, ज्यांनी डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि त्याची कुठेतरी चर्चा आज खरं तर याचा मीडियाचा देखील मोठा रोल आहे। आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात सगळेच महाराष्ट्र चॅनल, नगरचे चॅनल, जिल्ह्यातले चॅनल यांनी आमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्याचा परिणाम आज या झालेला आहे। मी सगळ्यांचे आभार मानतो।